नमस्कार, माझं नाव प्रशांत ठाकरे, मी निजूड सीटचा प्रतिनिधी नागपूर. तर आज आपण आलो आहे हिंगणामध्ये आणि इथले आपले प्रगतशील आणि सुदृढ शेतकरी आहे की गेल्या 2-3 वर्षापासून ते निजोडूचे खूप मोठ्या प्रमाणामध्ये एकदम फॅन आहे. फॅन जरी म्हटलं आपण, दिवाने जरी म्हटलं तरी चालते की गेल्या 2-3 वर्षापासून ते निजोडू कंपनीचं आपलं आद्या या वाणाची खूप मोठ्या प्रमाणामध्ये लागवड करतात. तब्बल त्यांनी आजच्या घडीला 60 पॉकेट आपल्या घरी आणून टाकलेले आहे. तर शेतकऱ्यांकडून विचारू की त्या आद्या वाणामध्ये त्यांना कोणकोणत्या गोष्टी चांगल्या आवडल्या की ते तब्बल 60 पॉकेट सिंगल व्हेरायटी लावतात म्हणून. बोला मग एक व्हेरायटी जोरान बोला ना. ही व्हेरायटी लवचिक आहे. हा तिचा बोन साईज 5 ते 6 किलोचा आहे. हा उत्पन्न 17 ते 18 क्विंटल पर एकर येते. म्हणजे 17-18 क्विंटल पर एकर तुम्हाला उत्पादन देणारी बियाणं हे आद्या. हो. तर शेतकऱ्यांनी लावलेलं पाहिजे की नाही पाहिजे? लावायला पाहिजे. 100% लावलं पाहिजे. 100%. कोण्या जमिनीमध्ये या वाणाचा वापर केला पाहिजे शेतकऱ्यांनी? हलक्या जमिनीमध्ये आणि भारी जमिनीमध्ये पण. म्हणजे मध्यम स्वरूपात हलक्या, म्हणजे कोणत्या पण जमिनीमध्ये आपण आद्याची लागवड करू शकतो. याची लागवड कशा पद्धतीने करायची? हे 8 इंच किंवा 10 इंचापर्यंत 12 इंच. म्हणजे 3.5 बाय 1 फूट म्हणा, 4 बाय 1 फूट, म्हणजे झाडापासून झाडाचं अंतर 1 फूट ठेवून मग झाडाची संख्या जर वाढवायची आहे त्या शेतकऱ्यांसाठी आद्या वाण हे चांगलं राहणार. आणि वजनाला वगैरे कसं काय? 5 ते 6 ग्राम. म्हणजे 6 ग्राम पर्यंत वजन पण चांगलं आहे आणि बोंडा साईज पण चांगला आहे आणि लवकर येणारी व्हेरायटी. आणि लवकर येणारी व्हेरायटी. शेतकरी भावांनो बघा, लवकर आल्यानं काय फायदा होतो? गुलाबी बोंडीचा धोका टळतो. बरोबर आहे. दुसरी गोष्ट, याच्यावर तुम्ही दुसरं पीक पण घेऊ शकता म्हणते शेतकरी भाऊ. दुसरी गोष्ट, याला कुण्या पण जमिनीमध्ये आपण या वाणाची लागवड करू शकता. ठीक आहे. तब्बल या शेतकरी भावांना तब्बल 60 पॉकेट आपल्या घरी आणलेले आपण बघू शकता. आपण त्यांच्या घरी बसलेलो आहे. तिकडे त्यांची आई पण आहे, त्यांचे भाऊ पण आहे, तिकडे काकू पण आहे. यांच्या समोर सांगत आहे आम्ही तब्बल 60 पॉकेटची यांनी खरेदी केलेली आहे. तर आपण पण आपल्या शेतामध्ये आद्याची यावर्षी लागवड करा. प्रत्येक दुकानामध्ये आद्या बियाणं जे आहे ते अवेलेबल झालेलं आहे. धन्यवाद.